नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा ही ट्रिपवरून घरी आल्यानंतर विचारते की अक्षय आणि रमा कुठे आहे. तर लगेच शशिकांत म्हणत असतो की मुलगा घर सोडून गेलाय आणि त्या रमाबरोबर. तेव्हा सीमा म्हणते की तुम्ही त्याला जाऊनच कसे दिले. तेव्हा शशिकांत म्हणतो की तुझ्या मुलाने मला चॅलेंज केले की एका महिन्यात मी तुमच्या तोंडावर 1,00,000 रुपये फेकून देईल आणि तुमच्या मुकादम आटावाची सुद्धा मला गरज नाही. मग मी म्हटले की जा बघूयात माझ्या नावाशिवाय तो काय करतो ते. आणि काही नाही, बाहेर जेव्हा टाळमिठाचे भाव कळतील तेव्हा परत लगेच येईल. तेव्हा सीमा म्हणते की तो म्हटला की मी जातो, मग तुम्ही लगेच त्याला घराबाहेर ढकलून दिले का रस्त्यावर? तुम्ही त्याला थांबवले का नाही? आणि तुम्हाला माहिती होते की त्याचा आज वाढदिवस आहे तरी सुद्धा तुम्ही त्याला जाऊन दिले का? तेव्हा शशिकांत म्हणतो की हे मी जे काही केले ना ते योग्यच केले, त्यामुळे तुला सुद्धा माझं शशिकांत मुकादम हे नाव जर नको असेल तर तू सुद्धा या घराच्या बाहेर निघू शकते, असे चुटकी वाजत तो सीमाला सांगतो. सीमाला सुद्धा खूप वाईट वाटते आणि तोऱ्यात आपल्या रूममध्ये निघून जातो. बाकी सर्वांना सुद्धा शशिकांतचा खूप राग आलेला असतो. तेव्हा सीमा लगेच ही रडतच खाली बसते तर आनंद तिला सावरतो. त्यानंतर इकडे सविता ही रमाला म्हणत असते की खरंच खूप काम होते रमा, तू थकली असेल. रमा म्हणते की काकू मला कामाचे काही वाटत नाही, परंतु लोक खरंच किती अन्न वाया घालवतात ओ. खाली फरचीवर सुद्धा अन्न सांडले होते, टेबलावर सुद्धा, आणि कचऱ्याच्या डब्यात सुद्धा अन्नच होते. उष्टे अन्न तसेच हे ताटामध्ये होते आणि केक सुद्धा प्लेटमध्ये तसाच. इकडे लोकांना खायला भेटत नाही आणि तिकडे लोक किती उत्मात करतात. तेव्हा माने काकू म्हणतात की तुला तर पैसे मिळाले, जाऊन दे. रमा म्हणते की फार पैसे नाही दिले. माने काकू विचारतात की किती दिले? रमा सांगते की फार त्यांनी 300 रुपये दिले, परंतु आज मला 1000 रुपये लागतात, त्यामुळे तुम्ही दुसरे असे काहीतरी काम सांगा की मी ते करेन. मला यांच्यासाठी आज काहीतरी घ्यायचे. तेव्हा माने काकू म्हणतात की अगं मी आता तुला अजून काय काम सांगू? रमा म्हणते की 1 नाही 1000 सांगा. तेव्हा माने काकू काही भांडी घासण्याचे आणि शिलाई मशीनवर काही कपडे शिवण्याचे काम रमाला देते. रमा अगदी आनंदात ते काम पार पाडते आणि संध्याकाळ होते तर अक्षय सुद्धा काही गॅस सिलेंडर आणि काही भांडी घेऊन आपल्या कामाच्या पैशातून घरी येतो. आणि रमा कुठे गेली असेल दिसत नाही आणि ती घरी नाही हे तर बरे आहे. सामान बाजूला ठेवतो आणि फ्रेश होतो. घरातील पाणी संपलेले असते. अक्षयच्या लक्षात येते आणि आता रमा घरी आल्यानंतर तिला पाणी लागेल असे बोलून तो पुन्हा शर्ट घालतो आणि पाणी आणण्यासाठी निघतो. तेवढ्यात रमा ही आपल्या हातामध्ये एक नवीन गादी घेऊन येते आणि अक्षयला विचारते की आलात का तुम्ही? आणि खुश होऊन हे तुमचं बर्थडे गिफ्ट आहे. आता बर्थडे बॉय हा लादीवर नाही तर गादीवर झोपणार. अक्षय रमाकडे पाहून खूपच खुश होतो. रमा म्हणते की तुम्ही माझ्यापासून लपवले तर मला कळणार नाही का? मला माहिती आहे की तुम्हाला चटईवर आणि खाली झोपण्यासाठी त्रास होतो, यामुळे तुमचा थोडासा त्रास तरी कमी होईल. अक्षय म्हणतो की काय ग रमा, मला सवय झाली होती आता खाली झोपण्याची, गादीची काही गरज नव्हती. रमा म्हणते की अशी कशी नव्हती, होती गरज. तुम्ही आपल्या संसाराचे पिलर आहात, माझा आधार. आणि म्हणतात ना घरातील कर्त्या पुरुषाचा कणा हा ताट असावा. मग कितीही संकट आले तरी काहीच फरक पडत नाही. अक्षयला हसू येते. तेव्हा रमा खुश होऊन वाढदिवसाच्या पुन्हा एकदा अक्षयला शुभेच्छा देते तर अक्षय सुद्धा प्रेमाने थँक्यू बोलतो. अक्षय म्हणतो की आतापर्यंत मला खूप असे महागडे गिफ्ट मिळाले, परंतु इतकं चांगलं आणि स्पेशल असं गिफ्ट आज मिळाले. तेव्हा अक्षय म्हणतो की आता तुला सुद्धा माझ्याकडून एक रिटर्न गिफ्ट आहे. रमा म्हणते की मला सरप्राईज आहे असे बोलून अक्षय तिला आतमध्ये घेऊन येतो. रमा विचारते की अहो काय आहे? तेव्हा अक्षय त्याने जो गॅस सिलेंडर आणलेला असतो तो रमाला दाखवतो आणि रमाला म्हणतो की जशी माझ्या बायकोला माझी काळजी आहे, त्याची पाठ दुखू नये म्हणून तिने माझ्यासाठी काहीतरी आणले, तसेच सुद्धा मला माझ्या बायकोंच्या डोळ्याची काळजी आहे. म्हणजे जे डोळे घरातील बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष ठेवून असतात, म्हणून त्या डोळ्यामधून पाणी यायला नको. तेव्हा रमा गॅस सिलेंडर आणि काही ती भांडी बघून खूपच खुश होते आणि अक्षयला प्रेमाची मिठीच मारते. तेव्हा अक्षय म्हणतो की आता मला खरे गिफ्ट मिळाले, आता कुठल्याही गिफ्टची गरज नाही आणि आता आपल्याकडे सर्व काही येऊन आपला खऱ्या अर्थाने संसार सुरू झाला आणि आता लवकरच सर्व काही व्यवस्थित होईल. रमा सुद्धा म्हणते की हो, आणि उद्यापासून आपली जी वडापावची गाडी आहे ती सुद्धा सुरू होते. तेव्हा अक्षय म्हणतो की फक्त तेथून आपण 1,00,000 रुपये मिळू शकलो मग झाले. तेव्हा रमा म्हणते की सर्व शक्य आहे. रमा आणि अक्षय जेथे उभे राहतात तेथे सर्व काही शक्य आहे
आणि एकमेकांकडे पाहून खूप खुश होऊन हसतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त तयार होऊन वडापावची गाडी असते ती चालू करण्याअगोदर सर्वजण गणपती बाप्पा मोरया असे म्हणतात. तर रमा आणि अक्षय माऊलींना म्हणत असतात की तुमचे 15,000 रुपये अगोदर आम्हाला फेडून द्या. तर माऊली म्हणतात की तुम्ही जर तुमची ही गाडी चांगली चालवली, व्यवस्थित धंदा झाला तर आणखीन मोठी भागीदारी मी तुम्हाला देईल. माऊली म्हणतात की आपल्या मालाचा खर्च आणि फक्त 25% आणि बाकीचे सर्व राहिलेले पैसेही तुमचे असतील. अक्षय रमा म्हणतात की तुम्ही माऊली इतके कमी पैसे का घेता? गाडीचे भाडे, सामानाचा खर्च, तुम्ही गुंतवलेले पैसे, मग जे काही उत्पन्न येईल त्यातील 50% तुम्ही घ्या. असे जेव्हा रमा म्हणते तेव्हा माऊली म्हणतात की मी जर एवढे पैसे घेतले तर तुमच्या हातात काय येणार? 10 रुपयातील 2 किंवा 1 रुपये असे पैसे. का रमा म्हणते की अहो आमच्याकडे खरंच काही पैसे नव्हते, तुम्ही केलेल्या मदतीमुळे निदान तेवढे तरी पैसे आम्हाला मिळाले. माऊली म्हणतात की खरंच तुम्ही दोघं जण खूप म्हणजे खरे आहात आणि अशाच माणसांच्या पाठीमागे देव कायम असतो आणि तुमच्या येण्याने बघा गाडीचा धंदा किती वाढतो ते. म्हणून सर्वजण श्री गणेशा करायचा ठरवतात. माऊली म्हणतात की अक्षय राव तुमच्या हाताने होऊन द्या. तर अक्षय म्हणतो की नाही, माझ्या लक्ष्मीच्याच हाताने होऊन दे. रमा म्हणते की नाही हो नको, तुम्हीच फोडा नारळ. अक्षय आणि रमा एकमेकांना म्हणू लागतात. तर माऊली म्हणतात की थांबा, आपण तुमच्या दोघांच्या हाताने सुद्धा एकत्र करूयात. आणि खुश होऊन ते दोघे नारळ फोडतात. त्यानंतर इकडे जान्हवी ही आनंदला म्हणत असते की बेबी आपण एक काम करू, आईंना सांगून टाकू की रमा आणि अक्षय कुठे राहतात, मग त्या तरी त्या दोघांना हेल्प करतील. तेव्हा आनंद म्हणतो की जानू अगं आईला जर आत्ता हे समजले की ते दोघे कुठे राहतात हे पाहून तिला आणखीन धक्का बसेल. तिने जरी त्या दोघांना घरी बोलावले तरी ते 1 लाख रुपये कमाईपर्यंत घरी येणार नाही. आणि मला एक गोष्ट कळत नाही की तेथे राहून हे लोक 1 लाख रुपये कसे कमवतील. जान्हवी म्हणते की मला असे वाटते की आपण त्यांना 1 लाख रुपये देऊन टाकू, आपल्यासाठी ते काही जास्त नाही. आनंद म्हणतो की आपल्यासाठी काही नाही, पण त्यांच्यासाठी तो त्यांचा स्वाभिमान आहे. आपण जर त्यांना हे पैसे त्यांच्या हातात दिले तर त्यांचा स्वाभिमान दुखावेल, त्यामुळे ते स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आणि ते दोघे कुठे राहतात हे आईला सांगायचे नाही असे जेव्हा आनंद म्हणतो तेव्हा सीमाने हे सर्व ऐकलेले असते. सीमाला पाहून आनंद आणि जान्हवीला तर धक्काच बसतो. सीमा विचारते की ते दोघे कुठे राहतात हे तुम्हाला माहिती आहे का? आनंद आणि जान्हवी काही उत्तर देत नसतात. त्यानंतर इकडे रमा आणि अक्षयने मिळून मस्त असे वडापाव बनवलेले असतात आणि आपले सर्व सामान त्या ट्रेमध्ये भरून ठेवलेले असतात. तर खूप गिऱ्हाईक येऊ लागतात आणि वडापाव मागू लागतात. तेव्हा एक मुलगा येतो आणि ओ काका मला वडापाव द्या आणि त्यासोबत तिखट अशी लाल मिरचीसुद्धा द्या. तर अक्षयला काका म्हटल्यानंतर थोडेसे राग येतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हो देतो ना, आणि येथेच खायचा का? तर तो मुलगा म्हणतो की हो. आणि जेव्हा तो वडापाव खातो तेव्हा रमा आणि अक्षयला म्हणतो की खरंच ताई तुमचा वडापाव खूपच टेस्टी आहे, कारण यामागे मी याच गाडीवर वडापाव खाल्ला होता तेव्हा त्याची टेस्ट वेगळी होती, परंतु आत्ताची तर खूपच छान. तेव्हा रमा खुश होऊन म्हणते की आज प्रेमाची चव आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की काय रे पंट्या, मी काका आणि ही ताई का? मग ही काकू, मग मी दादा का नाही? तेव्हा तो मुलगा म्हणतो की तुम्ही काका टाईप आहात आणि त्या ताई टाईप. रमाला खूप हसू येते. तेव्हा तो मुलगा म्हणतो की हे सर्व जाऊन द्या, परंतु ही गाडी खरंच तुम्ही खूप भारी चालवता आणि वडापाव देताना तुमच्या ती चेहऱ्यावरची जी स्माईल असते ना, ती स्माईल या वडापावमध्ये उतरते. थांबा, मी ह्या वडापावबद्दल एक रील टाकतो आणि तुमची ही वडापावची गाडी आहे ना खूप फेमस करून टाकतो. अक्षय म्हणतो की कर फेमसच करून टाक. म्हणून तो मुलगा आपल्या मोबाईलमध्ये रमा आणि अक्षयचे त्या गाडीसोबत फोटो काढतो आणि मस्त असा व्हिडिओ बनवतो. रमा आणि अक्षय खूपच खुश होतात आणि मस्त अशी पोज देऊन तो व्हिडिओला स्माईल देतात. त्यानंतर इकडे सीमा काही ऐकत नाही आणि जान्हवी आनंदला विचारू लागते की खरंच मी त्याच्या वाढदिवसाला सुद्धा भेटले नाही, कुठे असतात ते दोघे? आनंद म्हणतो की आई तू तेथे जाशील पण त्याला आणखीन लाजल्यासारखे वाटेल, तो जेथे आहे तेथे खरंच सुखरूप आहे, आई तू काळजी करू नको. तेव्हा सीमा म्हणते आणखीन लाजल्यासारखे होईल, पण नेमकं ते कुठे राहतात? आनंद म्हणतो की आई तुला अक्षयला पाहिजे ना, मला खात्री आहे ते लवकरात लवकर घरी येतील, त्यामुळे तू नको इतकी काळजी करू. जान्हवी सुद्धा सीमाला समजावते. तेव्हा सीमा मनात म्हणते की मला कोणीही सांगितले नाही तरी आईची हाक आहे ना, आईची हाक नक्की माझं बाळ ऐकेल. त्यानंतर संध्याकाळ होती. रमा आणि अक्षय इकडे आपल्या गाडीवरचं सर्व काही
काही व्यवस्थित आटपून ठेवत असतात. रमा म्हणते की घरी गेल्यानंतर आपण किती पैसे जमलेत हे पाहूयात आणि एक वडापाव शिल्लक आहे त्यामुळे तो तुम्ही खाऊन घ्यात. अक्षय म्हणतो की नाही, आपण अर्धा अर्धा खाऊयात. रमा म्हणते की अर्धा अर्धा नको, तुम्ही खा. अक्षय म्हणतो की तू खाणार नाही, मग मी सुद्धा नाही खाणार. तेवढ्यात एक मुलगा येतो आणि दादा एक वडापाव देता का. रमा म्हणते की आओ नाही संपला. तर अक्षय म्हणतो की नाही आहे आणि अक्षय तो सुद्धा वडापाव त्या गिऱ्हाईकाला देऊन टाकतो. रमा म्हणते की काय केले. तर अक्षय म्हणतो की गिऱ्हाईक आपल्यासाठी परमेश्वर आहे ना. मग घरी गेल्यानंतर आपण चाळीतली आपली फेमस ती खिचडी बनवूयात. त्यानंतर इकडे कावेरी भाजी निवडत असते आणि तिला रमा आणि अक्षयची खूप आठवण येत असते, म्हणून ते भाजी निवडाकडे तिचे लक्ष नसते. तेवढ्यात मंगला मावशी येते. कावेरीला विचारते की अगं लक्ष कुठे आहे, किती वेळाची तू ही भाजी निवडते. तेव्हा कावेरी सांगते की मला खरंच जावई बापू आणि रमाची खूप आठवण येते. मी त्यांचे 4-5 दिवसापासून त्यांना फोन करते पण फोनसुद्धा उचलत नाही. मंगला मावशी तू म्हणते की हो माझ्यासुद्धा लक्षात नाही आणि रमाने सुद्धा किती दिवसापासून फोन केला नाही. तेव्हा कावेरी म्हणते की आता काय करायचे. तर मंगला मावशी म्हणते की तू एक काम कर, सीमा ताईंना फोन लाव. कावेरी म्हणते की त्या ट्रिपला गेल्या, मग मी त्यांना फोन केला नसता का. तर मंगला मावशी म्हणते की घरातील कुणाला तरी लावून विचार. कावेरी म्हणते की नको. मंगला मावशी म्हणते की फोन दे इकडे, मीच लावते. तर कावेरी म्हणते की सीमा ट्रिपवरून आली असेल, तू सीमालाच फोन लाव. तेव्हा मंगला मावशी कॉल करते तर तो फोन पार्वती आजी म्हणजे उचलते. तर लगेच मंगला मावशी जरा जोराने बोलते. तर पार्वती आजी म्हणते की जरा हळूच बोला, मी पार्वती आजी आहे, सीमा नाही. तर मंगला मावशी म्हणते की कसे आहे की रमा आणि जावई बापू फोन उचलत नाही, म्हणून मी फोन करून विचारले आणि कुठे आहे ते. तेव्हा पार्वती आजी खोटं सांगते की ते बाहेर फिरण्यासाठी गेले आणि आल्यावर मी तुम्हाला फोन करायला सांगते. तर मंगला मावशी म्हणते की कुठे गेले. तर पार्वती आजी म्हणते की दुसऱ्या ग्रहावर आणि लगेच फोन कट करते. पार्वती आजी पाहते की गॅससुद्धा चालू आणि ह्या सीमा आल्यानंतर गोंधळ हा सुरूच असतो आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. तर जान्हवी हे सर्व ऐकते आणि तिला आयाजीचा खूप राग येतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा झोपलेली असते. तर अक्षय म्हणतो की खरंच झोपून दे, दिवसभर राबत असते आणि आरामसुद्धा मिळत नाही. आणि रमाचा तो मस्त झोपेत असा किस घेतो आणि रमाकडे बघूनच मी खरंच खूप चाट होतो. तर इकडे पार्वती आजी शशिकांतला सांगत असते की मला शिक्षा देण्यापायी अक्षयला तर वाऱ्यावर सोडू शकत नाही. काही झाले तरी तो मुकदमांचा भविष्य आहे हे विसरू नकोस. रेवा ही बाहेर निघलेली असते. तर शशिकांत विचारतो की काय ग. तर रेवा सांगते की आत्ता नाही सांगू शकत, पण लवकरच खुशखबर घेऊन येईन असे बोलून रेवा बाहेर जाते. तर शशिकांत म्हणतो मुकादमांचं भविष्य आपल्याला सापडलंय, कारण रेवाला समजले की अक्षय कुठे आहे, त्यामुळे चल जाऊयात तिकडे, तिला एकटीला झेपणार नाही. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.